मला माहीत नाही हा व्हिडिओ तुम्ही केव्हा बघताय. कदाचित हा व्हिडिओ जेव्हा अपलोड होईल तोपर्यंत कदाचित ऑलिम्पिक्स संपलेले देखील असतील. आता सध्या जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हा पॅरिसमध्ये 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धा सुरू आहेत आणि मला सांगताना अत्यंत आनंद होतोय की भारताला 3 कांस्य पदक देखील मिळालेले आहेत. पण राहून राहून माझ्या मनामध्ये एक प्रश्न सतत येतोय. बरं, त्याआधी मी सांगू इच्छितो, मी या व्हिडिओतून आपल्या भारत देशाची तुलना इतर देशांबरोबर करू इच्छित नाही आणि ते योग्य देखील नाही. पण तरी राहून राहून माझ्या मनामध्ये हा प्रश्न येतोय की भारताची लोकसंख्या 140 कोटी आहे, अमेरिकेची 35 कोटी आहे. तरी अमेरिकेतून 593 स्पर्धक ऑलिम्पिक्समध्ये स्पर्धा करतात आणि भारतातून फक्त 117. का? हेच जाणून घ्यायचं आहे आजच्या या भागात. नमस्कार, मी कुणाल कदम आणि तुम्ही पाहत आहात मावस बंधू. तर जाणून घेऊया ऑलिम्पिक्समध्ये खेळाडूंची निवड कशी होते. तर सर्वप्रथम असतात राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्या. प्रत्येक देशाला ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी खेळाडूंची निवड करण्यासाठी जबाबदार NOC असते. भारतात ही भारतीय ऑलिम्पिक संघटना म्हणजेच IOA आहे. पात्रता इव्हेंट्स. खेळाडूंना पात्रता इव्हेंट्समध्ये स्पर्धा करणे आवश्यक आहे. जगामध्ये जागतिक चॅम्पियनशिप, कॉन्टिनेंटल चॅम्पियनशिप आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळाडूंना स्पर्धा करणे आवश्यक आहे. या स्पर्धांमधील कामगिरी ऑलिम्पिकसाठी पात्रता ठरवते. राष्ट्रीय चाचण्या म्हणजे नॅशनल ट्रायल्स. अनेक देशांमध्ये राष्ट्रीय चाचण्या किंवा निवड शिबिरे आयोजित केली जातात जिथे खेळाडू ऑलिम्पिक संघातील स्पॉटसाठी स्पर्धा करतात. या चाचण्या अनेकदा अत्यंत स्पर्धात्मक असतात. रँकिंग आणि मानके म्हणजेच रँकिंग अँड स्टँडर्ड्स. काही खेळांसाठी खेळाडूंनी पात्र ठरण्यासाठी विशिष्ट कामगिरी मानकाची पूर्तता केली पाहिजे किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विशिष्ट क्रमवारी प्राप्त केली पाहिजे. वाईल्ड कार्ड एंट्री. काही प्रकरणांमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा महासंघ व्यापक जागतिक प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी कमी विकसित क्रीडा कार्यक्रम असलेल्या देशातील खेळाडूंना वाईल्ड कार्ड एंट्री देऊ शकतात. ही झाली निवड प्रक्रिया. आता जाणून घेऊया समस्या. तर पहिली समस्या, पैशांची कमतरता. भारतीय खेळाडूंना आवश्यक उपकरणे आणि प्रशिक्षणासाठी निधी आणि प्रायोजकत्व मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. शाश्वत निधीची गरज आहे. दुसरी समस्या, क्रीडा संस्कृतीचा अभाव. भारतात क्रिकेट या खेळाव्यतिरिक्त इतर खेळांमध्ये कमी गुंतवणूक आणि प्राधान्य आहे. उदाहरण द्यायचे झाले तर कबड्डी, खो खो आणि इतर खेळ. यासाठी सांस्कृतिक बदल शासनाने करणे आवश्यक आहे. तिसरी समस्या, तळागाळातील विकास. तळागाळातील प्रतिभा ओळखण्यासाठी आणि त्याचे पालनपोषण करण्यासाठी म्हणजेच त्यांचा विस्तार करण्यासाठी अधिक पद्धतशीर व सर्वांना सोयीस्कर अशा दृष्टिकोनाची गरज आहे. चौथी समस्या, पुरेशा आंतरराष्ट्रीय स्पर्धा नाहीत. भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरांवर स्पर्धा करण्याची संधी फार कमी प्रमाणात आहे. मीडिया प्रमोशनचा अभाव. ऑलिम्पिक खेळांना मर्यादित मीडिया कव्हरेज मिळते ज्यामुळे प्रायोजकत्व आणि सार्वजनिक हित कमी होते. भ्रष्टाचार आणि राजकारण. क्रीडा प्रशासन नोकरशाही आणि राजकीय हस्तक्षेपामुळे त्रस्त आहे ज्यामुळे प्रभावी व्यवस्थापनात अडथळा निर्माण होतो. तर या होत्या समस्या. आता वळूया समाधानांकडे. पहिलं समाधान, प्रतिभा ओळख आणि विकास वाढवा. शाळा आणि समुदायांमध्ये तरुण प्रतिभा ओळखण्यासाठी कार्यक्रम लागू करा. ओळखलेल्या प्रतिभेचं प्रशिक्षण शिबिरे आणि कार्यशाळा आयोजित करा. निधी आणि प्रायोजकत्व वाढवा. तळागाळातील क्रीडा कार्यक्रमांसाठी सरकारी निधी वाढवा. खाजगी कंपन्यांना स्थानिक क्रीडा स्पर्धा आणि खेळाडूंना प्रायोजित करण्यासाठी प्रोत्साहित. सामाजिक आणि आर्थिक अडथळे दूर करा. क्रीडा कार्यक्रम सर्व सामाजिक आर्थिक पार्श्वभूमीतील मुलांसाठी प्रवेश योग्य करा. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खेळांची महत्त्व अधोरेखित करण्यासाठी जागरूकता मोहिमा चालवा. खेळाडूंना सर्वसमावेशक सहाय्य प्रदान करा. प्रोफेशनल कोचिंग आणि मेंटरशिप ऑफर करा. पोषण तज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट आणि मानसिक आरोग्य व्यावसायिकांची मदत उपलब्ध करा. तंत्रज्ञान आणि मीडियाचा फायदा घ्या. डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून तळागाळातील क्रीडा स्पर्धांना प्रोत्साहन द्या. स्थानिक क्रीडा स्पर्धांचे मीडिया कव्हरेज वाढवा. तर ह्या होत्या ऑलिम्पिकशी निगडीत काही समस्या आणि त्यांचं समाधान. तुम्हाला हा जर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर तो कृपया तुमच्या मित्रांबरोबर, कुटुंबाबरोबर शेअर करा. आमचा व्हिडिओ लाईक करा आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमचं चॅनल मावस बंधू ह्याला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. नमस्कार.